हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी LJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, दिवसाची सुरुवात आपण एक सुंदर आणि चांगला विचार ऐकून करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही. या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. सर्वप्रथम जाणून घेऊया 3 जुलै या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1850 साली भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने आलेल्या इंग्लंड देशातील ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर राज्य केलं. भारतावर राज्य करीत असताना त्यांनी आपल्या देशातील बहुमूल्य कोहिनूर हिरा आपल्यासोबत ते घेऊन गेले होते. मित्रांनो, या कोहिनूर हिऱ्याचं आकर्षण सगळ्यांनाच आहे. कोहिनूर हा एक जो हिरा आहे तो एक विशाल आणि रंगांनी भरलेला हिरा आहे, जो 13व्या शतकात भारतातील आंध्र प्रदेशात गुंटूर जवळ सापडला होता. याचं वजन 793 कॅरेट म्हणजेच 158.6 ग्रॅम इतका आहे. सगळ्यात आधी हा ककटिया साम्राज्याची ठेव होता. गेल्या 100 वर्षात हा हिरा कित्येक लोकांजवळ गेला आणि शेवटी 1849 मध्ये ब्रिटिशांनी पंजाब अधिग्रहणानंतर हा हिरा राणी व्हिक्टोरियाजवळ ठेवला. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी 1852 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी दलितांच्या मुलांसाठी पहिली शाळा काढली. 1855 साली ब्रिटिशकालीन भारतात कायद्याचं शिक्षण घेण्यास प्रारंभ झाला. 1998 साली प्रसिद्ध भारतीय गीतकार व कवी तसंच ए मेरे वतन के लोगो या देशभक्तीपर गीताचे रचनाकार कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर ह्या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी. आजच्याच दिवशी 1838 साली महाराष्ट्रीयन मराठी पत्रकार, लेखक तसंच नामवंत कायदेपंडित व प्रार्थना समाजाचे एक संस्थापक व संवर्धक मामा परमानंद यांचा जन्म झाला. 1886 साली कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याचे अभ्यासक, तत्ववेत्ता, संत तसंच फर्ग्युसन व विलिंग्डन महाविद्यालयातील तत्वज्ञान विषयाचे प्राध्यापक रामचंद्र दत्तात्रय तथा गुरुदेव रानडे यांचा जन्म झाला. सन 1909 साली समाज प्रबोधनाचे थोर शिल्पकार, भारतीय वकील, नागरी हक्क कार्यकर्ते आणि मानवतावादी नेते तसंच नागरी स्वतंत्रता चळवळीचे जनक म्हणून प्रसिद्ध असणारे माजी भारतीय न्यायाधीश विठ्ठल महादेव तारकुंडे यांचा जन्म झाला. 1914 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय इतिहासकार, नाटककार, कला समीक्षक, कला दिग्दर्शक, नाट्यगृह आणि वेशभूषाकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1926 साली महाराष्ट्रीयन मराठी लेखिका सुनीता पुरुषोत्तम देशपांडे यांचा जन्म झाला. त्या पु ल देशपांडे यांच्या पत्नी होत्या. सन 1980 साली सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह यांचा जन्म झाला. आज या महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्मदिन आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच विशेष व्यक्तींविषयी ज्यांचे आज स्मृती दिन आहे. आजच्याच दिवशी 1350 साली हिंदू धर्मीय बांधवांच्या वारकरी संप्रदायाचे जनक संत नामदेव महाराज यांनी समाधी घेतली.
1996 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता व मुंबई येथील माजी पोलीस उपनिरीक्षक कुलभूषण पंडित उर्फ राजकुमार यांचं निधन झालं. 1969 साली प्रसिद्ध द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक व इंग्लंड देशातील महान गिटार वादक तसंच हार्मोनियम व पियानो वादक संगीतकार ब्रायन जोन्स यांचं निधन. सन 2015 साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी 36वे सरन्यायाधीश योगेश कुमार सबरवाल यांचं निधन झालं. तर मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने या सगळ्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. तर ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता. त्याकरता तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, किंवा मग आमच्या स्पॉटिफाय म्युझिक ॲप किंवा अँकर FM आणि गुगल पॉडकास्टवर सुद्धा तुम्ही रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकू शकता. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. उद्या भेटूया पुन्हा दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.